बॅग खूप छान आहे मुलांसाठी. 10 वाजले तर नेहमी पत्रिका सुरू वाटायला लागला. मला माझ्यासाठी करायला लागलंस ना खाऊ. हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस पेनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. खूप बेस्ट करू दे तुमच्या आयुष्यामध्ये. ज्या ज्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या तुमच्या स्वतःच्या आयुष्याकडून आहेत त्या सगळ्या तुम्हाला करता येऊ दे. जे काही तुम्हाला आयुष्यात तुमच्या करायचं आहे ते. आज इन्व्हिटेशन द्यायचे आहेत, तर आत्ता संध्याकाळी जाऊन येणार आहोत. प्लस काही काय म्हणतात त्याला साड्या पण घ्यायच्या आहेत ज्या कमी पडलेल्या आहेत, मग ते पण घ्यायचं आहे. इथं खाली दुकान आहे तर तिथे घ्यायचं आहे, तिथे जाऊन घेणार. आणि आल्यानंतर जरासं स्किन केअर तरी करते असं चाललं आहे माझं. आता इथला डाग तरी तो गेलेला आहे. आणि मी सांगू शकते जे मी माझ्या लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये घडते तेच मी तुम्हाला सांगू शकते. ते पण थोडंसं करायचं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. आणि जाऊन येतो, त्यानंतर थोडंसं स्किन केअर करूयात, मग झोपून उठून पुढचा ब्लॉग जो आहे तो उद्या स्टार्ट करूयात असं माझं चाललं आहे. तर चलो. 10 वाजले तर नेहमी पत्रिका सुरू वाटायला लागला, कारण परत उद्या सकाळी जाऊन सगळं क्लिनिंग बिनिंग हे ते करायचं आहे. चलो. मला एक जर गोष्ट शेअर करायची असेल चांगली, जी नाईट स्किन केअरमधील असेल, तर तुम्ही जेव्हा नाईट स्किन केअर करताय, चांगलं रुटीन ठेवताय, तेव्हा तुमच्या स्किनची कंडिशन खूप खूप छान सुधारते. कारण रात्रभर आपल्या स्किनला आराम मिळतो. जे तुम्ही प्रोडक्ट्स अप्लाय करताय, जी तुम्ही केअर करताय ना, ती आतपर्यंत स्किनच्या जाऊन तुम्हाला ते बेनिफिट्स देते. रिसेंटली इथे तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते मी. तर हे असे डाग होत होते, कारण एक पिंपल मोठा येऊन गेला होता जे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि मुंबईला असताना त्यानंतर ते डाग जात नव्हते. आणि कंटिन्युअसली मी स्किन केअर तर करते, त्यामुळे थोडा थोडा इफेक्ट दिसून येत होता. पण असंच एखादा बोलताना घराचं वगैरे काम सुरू आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग मी स्मिता मॅडम तुम्हाला माहीत आहेत, स्मिता शेवाळे ॲक्ट्रेस ज्या आहेत, तर त्यांच्याशी एकदा कॉन्टॅक्ट झाला मेसेजमध्ये बोलतानाच. आणि त्यांचा एक पॉडकास्ट पाहिला होता ज्याच्यामध्ये त्यांनी एका क्रीमबद्दल मला म्हणजे आपल्याला सांगितलं होतं. तर तेव्हा मी म्हटलं की हे खरंच उपयोगाचं आहे का, कारण त्या ॲक्ट्रेस आहेत, त्यांची स्किन इतकी फ्लॉलेस आहे, मी स्वतः बघितले. आणि जेव्हा आम्ही एकदा शूट करत होतो तेव्हा त्यांची स्किन इतकी म्हणजे जो मेकअप त्यांनी केला खूप मस्त बसलेला. मग त्यांनी खूप काही गोष्टी पण शेअर पण केलेल्या माझ्याशी. मग तेव्हा म्हटलेलं की हे एवढं कसं जमतं, कारण डेली रुटीन इतकं असतं, शूट्स असतात त्यांचे, एवढ्या बिझी रुटीनमध्ये स्किन इतकी छान ठेवणं कसं काय जमतं तुम्हाला. मग तेव्हा त्यांनी काही गोष्टी शेअर केल्या. तर डाएट पण महत्त्वाचं आहे धनश्री, स्किन केअर पण महत्त्वाचं आहे, नाईट स्किन केअर तर अति महत्त्वाचं आहे. तर मग त्यानंतर मग हा तर रिसेंट त्यांचा पॉडकास्ट बघितल्यानंतर मी त्यांना विचारलं. मग ते बोलले की काहीतरी यूज कर, एक 8-10 दिवसामध्ये तुला फरक चांगला दिसून येईल. म्हटलं बघूयात. आणि ॲक्च्युअलमध्ये थोडासा फरक जाणवला, म्हणून मी पण शेअर करते. नाईट स्किन केअरमध्ये ज्यांना डाग आहेत, डार्क स्पॉट आहेत, आणि ज्यांना असं पिगमेंटेशन वगैरे आहे, तर त्याच्यासाठी प्रॉब्लेम्स असतील स्किनचे, तर तुम्ही स्किन स्पेशालिस्टकडे जाऊ शकता. काही ऑप्शन्स पण मी तुम्हाला सांगितलेले आहेतच. पण त्यासोबतच नाईट स्किन केअर खूप महत्त्वाचं आहे. आणि सध्या नाईट स्किन केअर माझं जे आहे ते मी तुम्हाला शेअर केलं. तर हा व्हिटॅमिन सी फेस वॉश स्किनाचा जो मी बघितला होता. स्किना व्हिटॅमिन सी फेस वॉश हा रोजच्या वापरातील अतिशय सौम्य आणि प्रभावी फेस वॉश आहे. तो त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल आणि अशुद्धता स्वच्छपणे काढून टाकतो, मात्र त्वचेचा नैसर्गिक ओलावा मात्र टिकवून ठेवतो. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचेला उजळ आणि तजेलदार बनवण्यास मदत करते. तसेच नियमित वापरामुळे पिगमेंटेशन आणि असमान त्वचेचा रंग, जे अनइव्हन स्किन टोन म्हणतो आपण, ते कमी होण्यास मदत मिळते. आणि याचा फ्रेश आणि मऊ फेस त्वचेला स्वच्छ, ताजेतवाने आणि मुलायम अनुभव देतो. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी अगदी योग्य आहे. माझ्यासारख्या संवेदनशील त्वचेसाठी सुद्धा हा उपयुक्त ठरलेला आहे. आणि ह्याच्या वापरानंतर जे आपण स्किन केअर प्रोडक्ट्स अप्लाय करणार आहोत ना, तर ते त्वचेत आतवर शोषले जातात, त्यामुळे त्याचा इफेक्टही दिसून येतो. तर मी हा आता अप्लाय केला. 30 सेकंद मी स्वच्छ धुतलेला आहे चेहरा, आणि त्याच्यानंतर पाण्याने मी परत एकदा क्लीन करून घेते. फेस वॉश ही बघा इतकी छान आणि काय म्हणतात फ्रेश दिसते स्किन. ते नॉर्मली कोणत्याही फेस वॉशला दिसते, पण व्हिटॅमिन सी इन्फ्युज्ड फेस वॉश जेव्हा असतात ना, तर एक्स्ट्रा ब्राईटर दिसते असं मला तरी वाटतं. माझ्या नाईट स्किन केअर रुटीनमधील ही सगळ्यात प्रभावी अशी स्किन ब्राईटनिंग क्रीम आहे ओसिवियाची.
याच्यामध्ये थायरोस्टॅट 09 आणि अल्फा ऑर्बिटिन आहे, जे क्लिनिकली टेस्टेड घटक आहेत. डार्क स्पॉट, डार्क जुने ॲक्ने मार्क्स आणि त्वचेवरील असमानता जी आहे ती कमी करायला मदत करतात. हे घटक जे तुम्ही गुगल सुद्धा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला समजेल की नेमकं थायरोस्टॅट 09 काय आहे आणि अल्फा ऑर्बिटिन काय आहे. मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे अगदी 7 ते 8 दिवसामध्ये त्वचेत दिसून येणारा फरक. त्वचा अधिक उजळ, स्वच्छ आणि निरोगी दिसते. त्यामुळे मी आता कॉन्फिडेंटली माझी बेअर स्किन जी आहे ती फ्लॉन्ट करू शकते. जर तुम्हाला डार्क स्पॉट असतील, निस्तेज त्वचा असेल, त्याच्यावरती उपाय शोधत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे, पण कन्सिस्टन्सी गरजेची आहे. सो याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन. आणि आता मला आलेली आहे झोप. सो उद्या सकाळी आपला व्लॉग जो आहे तो सकाळी निघाले. आरवला पहिले शाळेला सोडलं आणि त्याच्यानंतर घरी गेले, कारण घरात बघायचं होतं वास्तुशांतीचा दिवस जवळ आले. हे असं बघता मला वाटत नाही की वास्तुशांतीचा दिवस जवळ येतोय म्हणून, कारण हे सगळं वेस्टेज जे आहे ना तर ते टाकायचं होतं, पण इथे आजूबाजूला टाकू शकत नव्हते. ट्रॉली एक सांगायची होती. रिझन हे होतं की माणसं मिळत नव्हती हे सगळं काढायला, कारण पेरण्यांची कामं आता सुरू झालेली. तरी पण मी ट्राय केलं आणि बघूयात म्हटलं कोण ना कोणतरी मिळेलच. त्याच्यानंतर म्हटलं की आता दुपारी मला हे सगळं टाकायचं, आधी म्हटलं घरी जाऊन थांबूयात त्याच्या थोडा वेळ. तू बघा झाल्या करून सगळ्या मखमलपुऱ्या तुझ्या. मला माझ्यासाठी करायला लागलास ना खाऊ सगळं. हा, त्या पोळपाटावर लाट पूर्ण दे. गोल गोल लाटून दाखवा. अवतार करून घेतला पीठ लावून सगळं. छान केलास, छान. हा, छान छान विराट. बघितलं आता त्या ह्या परातीत जाशील. बघितलं मी किती हे केलं सांग. फुल पकडून बटरफ्लाय दाखव. तिकडे जाऊन दाखव. इकडे दाखव, माझ्याकडे दाखव. हा, इकडे माझ्याकडे दाखव. आत्याच्या घरी थोडा वेळ थांबली, कारण दुपारनंतर ती माणसं येणार होती. काही माणसांना मी बोलवलं होतं. इथे साक्षी दुर्डी तयार करण्यासाठी जे मखमलपुरे आहेत त्या तयार करत होती. त्यांची मम्मी जी आहे ती साक्षीला हेल्प करण्यासाठी आली होती. आणि इथे साक्षीचा छोटा मुलगा विराट हा पण जरा थोडाफार हेल्प करत होता. थोडासा वेळ मी थांबले आणि त्याच्यानंतर मग परत घरी निघाले, कारण ती माणसं आली होती. फोन त्यांचा झाला होता. तिथे जाऊन बघितलं तर ट्रॉली आली होती आणि ते लोक काम करत होते. इतकं वेस्टेज होतं नाही, आता जवळजवळ 3 महिन्यांचं वेस्टेज आहे. हे TV पॅनल लागायचं काम चालू आहे. बऱ्यापैकी ते करत आलेत, फास्ट करत आहेत बिचारे. रात्री 2-2 वाजेपर्यंत करत होते काम, कारण त्यांना सांगितलं होतं आणि त्यांच्या कामात डिले झाला होता. त्यामुळे त्यांनाही माहीत होतं की आपल्या कामात डिले झाला आहे. देवारा तयार झाला आहे, ओटा तयार तर आहेच, त्याच्यावर तर सामान ते काढतीलच नंतर. त्याच्यानंतर टेंडम बॉक्स पण तयार आहेत आणि हॉल हा असा आहे. बाकी नंतर निवांत मी जेव्हा हे देईन ना तुम्हाला टूर, तेव्हा सगळं सांगेन. तुर्तास हे कामाचं मी दाखवते. आरवला घेऊन आले होते आणि त्याला गाडीमध्येच बसवलं होतं आणि त्याला म्हटलं की तू तुझा अभ्यास कंप्लीट करून घे तोपर्यंत, आणि इथलं आवरलं की आपण निघू. तो पण अभ्यास करत बसला होता. त्यानंतर मग परत साक्षीकडे निघालो, कारण तिथं माझं एक पार्सल राहिलं होतं. तिथून चहा घेतला आणि साक्षीला बाय बाय करून मग परत घरी निघाली. ही आमची हसरी. साक्षी ऑलवेज तोंडावरती तिच्या स्माईल असते. आता कामाचे अपडेट म्हटलं तर सगळं क्लीन करून घेतलंय, म्हणजे जे वेस्टेज होतं फर्निचरचं माझ्याच रूमचं फक्त काम राहिलं आहे आणि बाकी सगळं कंप्लीट झालेलं आहे. आणि लॅमिनेशन आणि फिनिशिंगचं काम जे होतं ते कंप्लीट झाले. खालच्या किचनचं, बाबांच्या रूमचं, बाबांचा बेड फक्त राहिला आहे. आरवच्या रूमचं ऑलमोस्ट कंप्लीट आहे. त्याचा फक्त एक वॉलपेपर लावायचा आहे, तो नंतर लावणार आहे एंडिंगला, कारण ते सरप्राईज आहे आरवसाठी. बाकी सगळं कंप्लीट आहे. आता फक्त राहिलं आहे कुठलं माझ्याच रूमचं, कारण ते जे लॅमिनेट आहे ना तर ते थोडंसं त्यांना मिळायला उशीर झाला त्याच्यामुळे. मग आता मी काय म्हटलं की तसंही म्हटलं आता पूजेची तारीख जवळ आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं क्लिनिंग करायचं आहे, तर कलर जे आहे एक कोटिंग तर ते त्यांनी मारतायत आता. आणि बाकी मग जे माझं रूमचं आहे ते तुम्ही पूजा झाली की करायला घ्या म्हटलं, आणि ते होईल. एक 10 दिवस त्याने एक्स्ट्रा मागितले, आणि तेवढ्यात कंप्लीट सांगितलं की होणारच, कारण एवढं आता काही काम राहिलेलं नाही. बऱ्यापैकी त्यांनी खूप म्हणजे जास्त वेळ लावून करून घेतलेत, कामगार पण एक्स्ट्रा लावले. आणि आत्ता जी परिस्थिती घरातली भेटली तर ते बऱ्यापैकी चांगली आहे, त्यामुळे मी खुश आहे. आणि आता सगळं ते कंप्लीट करून कलरवाले फक्त राहणार. बाकी मॅन्युफॅक्चरर नाही, जे हे करणारे होते फर्निचर, तर त्यांना 2 दिवसाची सुट्टी दिली. ते बेळगावकडचे, मग ते त्यांना म्हटलं की ते राहून करत होते, मग त्यांना म्हटलं की तुम्ही 2 दिवस सुट्टी घ्या, आणि ते आता चालले. आणि बाकी मग आता करून ते जातील, ते निघतील.
आणि कलरचं तेवढं आहे काम, ते करत बसलेत आता. ते झाले की मग बघू अजून पुढचं आता हळूहळू शेअर करेल. आणि मी हेच व्लॉग आता शेअर करू शकते कारण माझ्या घराचंच काम चालू आहे. कारण डेली व्लॉग म्हटल्यानंतर जे माझ्या डेली लाईफमध्ये होतं तर तेच मी शेअर करू शकते. दुसरं नवीन असं काही काढू शकत नाही, एकदम तडक भडक असलं नाही काही करू शकत. जे रिअलमध्ये चाललंय माझ्या लाईफमध्ये तेच शेअर करू शकते आणि त्याच गोष्टी मी मांडू शकते. डेली ब्लॉगिंग ह्यालाच म्हणतात. फक्त काही उगाचच कुठले ना कुठले विषय काढून मला नाही समजत ते काय करतायत. जे आहे तेच मी, जर मला त्रास होत असेल तर मी ते शेअर करू शकते. जर मला त्या गोष्टी ओके वाटत नसेल तर त्या मी शेअर करू शकते. ज्या गोष्टींनी आता मला इरिटेट होत असेल ते पण मी शेअर करते. ज्या गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येत असेल तर ते पण मी शेअर करते. सो हेच डेली ब्लॉगिंग आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं असं मला तरी वाटत नाही की दुसरं काय असं असेल. जे माझ्या लाईफमधलं चाललं तेच मी सांगू शकते. तर मग आता घरी चालली, वेळ झाला, किती 6 वाजले. चहा घेतला साक्षीकडे आणि आता बॅग दाखवते मी ॲमेझॉनवरून घेतलेली. मी जसं म्हणते तुम्ही जसा विचार करता तसं बनता, तसंच तुम्ही जे खाता तसंच तुम्ही बनता. ही बॅग खूप छान आहे मुलांसाठी किंवा तुम्ही ऑफिससाठी वगैरे घेणार असाल तर. मी ॲमेझॉनवरून घेतले आरवसाठी, कारण आरवला डब्बा अजून काही देतं. तर आतमध्ये पाणी ठेवण्यासाठी ना याच्यामध्ये एक हे पण आहे, कंपार्टमेंट पण आहे चांगला. मला हे बघा इथे एक कंपार्टमेंट आहे छान पाणी ठेवण्यासाठी, मस्त आहे. कपडा खूप छान आहे, असा कपडा आहे आणि हात धरायला पण छान आहे. आणि हे मला असे खूप कलर आहेत. यू आर व्हॉट यू ईट, गाजर दाखवले. आणि ह्याच्यात भरपूर जागा आहे. डबा राहून, पाण्याची बॉटल राहून, साईडला जाऊन राहू शकता आणि प्रॉपर घेऊन जाऊ शकता. आरोसाठी मी घेतले, तुम्ही पण ऑफिस वगैरे जाण्यासाठी घेऊ शकता. छान आहे बॅग. टॅग करून देईन इथे ना. बघताना तुम्हाला बरोबर मोबाईल बघताना डाव्या साईडला तुम्हाला दिसतं बघा टॅगचं प्रोडक्ट, ते तिथं त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला लिंक मिळून जाईल. खरंच खूप मस्त आहे, वर्थ इट आहे. तर असं झालं होतं ना की एका पॉईंटला असं वाटलं की हताश झाल्यासारखं वाटत होतं. अरे म्हटलं कामं आवरतात की नाही, कारण जो वेस्टेज होतं घरातलं तर ते काढायचं होतं आणि माणसंच वेळत नव्हती. इकडे तिकडे फोन करून मिळले. विनूनं मग नगर परिषदमध्ये फोन करून अरेंज पण केलं, पण ते आले की ट्रॉली पाहिजेत, म्हणजे ट्रॅक्टर. तर मग आता काय करायचं म्हटलं, मिळतील की नाही. आणि तोपर्यंत असंच तिथं असताना तिघं-चौघं असं जाताना दिसले आणि मी ह्यांना विचारू का, कारण ते कामगारच होते, विचारू का असं वाटत होतं. तोपर्यंत माझ्यासोबत जे काका असतात ते त्यांना विचारले, अहो असं असं काम आहे आणि तुम्ही करणार का. मी त्यांनी बघितले, हां करतो म्हटले. आणि तरी पण मला भरोसा नव्हता की परत ते लोक 3 वाजता येतील म्हणून. पण 2:30 वाजता त्यांचा फोन आला आणि मॅडम आम्ही यायला लागलो, तुम्ही कुठं आहे म्हणून. मग मी साक्षीकडे होते तेव्हा थांबलेले, कारण मला खूप थकवा आलेला. म्हणून मग साक्षीला म्हटलं मी झोपते थोडा वेळ, आणि अर्धा पाऊण तास झोपले तिथं. आणि फोन आला, त्यामध्ये पण 15 फोन होऊन गेले. झोपायचे 15 मिनटं झोपायचं म्हटलं तरी पण. आणि तिथून मग निघालो आम्ही आलो तर ते खरंच लोक आले होते आणि ट्रॉली पण त्यांनी हाताने भरून टाकत होते. 2 बुट्ट्या घेऊन गेली मी आणि त्यानंतर त्यांनी भरून टाकले नशिबाने. तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगते लिटरली असं एकदम हे झालेलं नाही. म्हटलं कसं होणार सगळं, असं झालेलं. आणि एकदम मी म्हटलं की स्वामी मला मदत करतील काय, ते झालं. छान वाटलं. त्यानंतर मग कालचे कमेंट्स जे होते ते एवढे हसले मी त्यामध्ये. तू मला एवढं सांग की तुझं गाडीचं भाडे किती होणार. तर मी अगोदर पण सांगितले, कदाचित काही जणींना माहीत नसेल तर मी सांगते की इथे रेंटने गावामध्ये घेतात लोक, खूप सारे लोक घेतात. मीच घेते असं नाही, कारण कुठे मंदिराला कुठेतरी जायचं असेल, कारण गावखेड्यामध्ये फ्रिक्वेन्सी नसते बसेसची एवढी, टाईमवरच असतात. आपल्या मुंबईमध्ये कसं चला रिक्षा आहेत, लोकल तर कंटिन्युअसली, पण तसं नाही. मग इथून ती कार ज्या आहेत ना, तर खूप साऱ्या लोकांची अशा रेंटेड कार देतात ते लोक, ते तुम्ही यूज करू शकता. कुठे जायचं असेल, काही असेल. आणि रेंटनं घर मी घेतलं नाही याच्यासाठी, कारण 4-5 महिन्यासाठी मला कोण देत नव्हतं. मी तो विचार करून आले होते की आल्यानंतर ते घ्यायचं, पण ते मला तेवढं 11 महिने घ्या, 9 महिने घ्या असं होतं. पण घेऊन काय फायदा, परत नवीन सगळ्या गोष्टी म्हणजे सिलेंडर वगैरे सगळं घेऊन तिथं जायचं, तिथून परत तिथं जायचं. त्यात अर्धवटच सामान मी घेऊन जाऊ शकत होते, इथं अर्धं सामान तिथं अर्धं सामान. त्यात माझं जे कामाचं आहे म्हणजे यूट्यूबचं असू देत किंवा मग साडीचा बिझनेस, तर त्या साडीच्या बिझनेसमुळे मला कुठे जास्त म्हणजे एकेच ठिकाणी राहायला पाहिजे असं होते की सारखं इकडे तिकडे जाऊ शकत नाही. म्हणून मी आत्याकडे पण राहिली नाही. आत्या खूप लागली होती की तू इथेच राहा 15 दिवस आणि कशाला उगाच ये जा करतेस, हे सगळं असं होतं. त्या सगळ्या गोष्टी मी विचार करून झालेल्या आहेत. मग शेवटी हा एक पर्याय होता की आणि शाळेतून आरोग्य समजलं की अर्ध्या वाटेपर्यंत बसेस आहेत, मग तिथपर्यंत मी सोडते त्याला. म्हणजे घराचं काम तिथं असल्यामुळे तिथं जावं लागतं. राजश्रीचं घर जर म्हटलं तर ते 2 तास लागतात तिथूनपर्यंत. जर कोणी कोल्हापूरचे नसेल तर मी सांगते, कोल्हापूर माझ्या घरापासून, माझ्या शहरापासून जिथे मी राहणार आहे तिथून परत 2 तास लागतात तिला तिकडे यायला. तिची कार मी घेऊ शकत नाही, त्यांना त्यांची कार लागणार आहे. मला चालवायला परवानगी नाही अजून घरातून, जोपर्यंत तू परफेक्ट होत नाहीस त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर इथून परत पर्यायच नाही, शेवटी एकच की कम्फर्ट झोन बघायला पाहिजेत. आपण जेव्हा कमवतो तेव्हा कम्फर्ट झोन हा बघितला पाहिजे. आपण पैसे त्यासाठीच कमवतो की आपलं आयुष्य सोयीस्कर व्हावं, सुखकर व्हावं. आणि मी
कॉलेज केलेलं आहे गाडीतून वगैरे आपलं लालपरीतून, कारण आम्हाला तेव्हा तेच हे होतं. पण आरवला मला तो त्रास नको आहे, कारण लहान जीव थकतो तेवढं ट्रॅव्हलिंग करून आणि त्याचा अभ्यास पण आहे आता जास्त, त्याच्यामुळे त्याच्यासाठी आम्ही हे निवडलं. आणि सचिनने तर स्पष्ट सांगितलं होतं की ह्यानंच करणार असेल तर करायचं म्हणून सांगितलेलं सरळ, गाडीच रेंटनं घ्यायची. ते त्यांचं होतं जास्त करून मत, की मी म्हणत होते मी सकाळी डायरेक्ट एक बस आहे तिथून मी त्याला सोडते नेसरीमध्ये, नेसरीतून तो जाईल, परत मी संध्याकाळी घ्यायला जाते, मग त्यांच्यासोबत तू थकणार त्याच्यामध्ये जास्त, त्यापेक्षा एक हे करेक्ट आहे. कारण माझी ही पण कामं आहेत, पण माझी कामं एक्स्ट्राची आहेत, ज्याच्यामध्ये यूट्यूब येतं, प्रमोशन्स येतात, इन्स्टाचे होतात, त्यानंतर अजून बाकीचे दुसरी कामं आहेत, प्लस साड्यांचं आहे त्याच्यामुळे. आणि माझ्यासारख्याच खूप बायका कसरत करतात त्यांच्या फॅमिलीसाठी, मी एकटीच करत नाही आहे, माझ्यासारख्या खूप जण आहेत आणि त्या माझ्याशी रिलेट करू शकतात, कारण त्यांनासुद्धा समजते की आपण जेव्हा धावपळ करतो तेव्हा आपल्याला किती काय काय गोष्टी असतात. त्यामुळे माझ्यासारख्या ज्या कसरत करतात त्यांच्या आयुष्यात काय काय छान छान करण्यासाठी, तर त्यांनासुद्धा देव सुखी ठेवू देत, त्यांनासुद्धा यश मिळू देत आणि भरभराट होऊ देत त्यांचीसुद्धा. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. हळूहळू थोडंसं अजून गोष्टी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण मिळतील बघायला, आणि मी सरप्राईज देत राहीन अजून काय पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मग चलो, बाय बाय.